खोक्याला सध्या पोलिसांनी अटक केली आहे. तुम्हाला पण माहिती आहे. खोक्याला तुम्ही ओळखतात का आणि कधी तुमची भेट मुलाखत झाली होती त्याच्यावर काय मी खोक्या भाऊला ओळखत नाही, क्योंकि ज्या वेळे मी पहिल्यांदा बीडमध्ये गेली होती, बँकेची ओपनिंगमध्ये मला बोलवून घेतला होता. माझा फोटो त्यांच्यासोबत व्हायरल करता हे लोक, काय प्रॉब्लेम नाही, करा. पण तो व्यक्ती माझ्यासाठी तो चांगला आहे, क्योंकि ज्या वेळे मी बीडमध्ये गेली होती, मला थोडंफार गुंडे लोकांनी अडकावला होता की तुम्ही गहिनीनाथगड जाऊ शकत नाही. तो त्या खोक्या भाऊ आला आणि मला सांगितलं त्यांनी, ताई तुम्हाला जरी जायचं आहे मंदिरमध्ये, गहिनीनाथगड तुम्हाला जायचं आहे, तुम्ही तुमच्यासोबत एक भाई म्हणून चलतोय आणि तुम्ही जाऊ शकतात तिकडे, काहीही प्रॉब्लेम नाही. मी सांगितलं की नाही, असं आहे जरी माझ्यामुळे यदि इकडे वातावरण बिघडतोय तो मी जाते, मला नाही घ्यायचं आहे दर्शन, असं आमचा बोलणं झाला होता. आणि रोडवरचा वो फोटो आहे, जास्त आमची ओळख काही नाही आहे. माझे CDR सगळं कधी चेक केलं तो कधी माझं बोलणं पण झालेला नाही आहे त्यांच्यासोबत. आणि हां, मी एक बोलते कि जैसे ये सतीश का घर जला दिया, खोक्या भाऊचं घर झालेलं आहे, असे वाल्मिक कराड भाऊचं बी घर झाला ना तुम्ही है. आणि या लोकांना जो पाठबळ देत आहे मंत्री लोक, आमदार लोक, त्यांचं घर जाळा तुम्ही, क्योंकि हे लोकांची स्वतःची काहीही ताकद नाही असते, कितीही जरी केला तो. हे लोकांना पाठबळ देणारे लोकांना घर जाळायचं आहे, ऐसे लोकांचं घर तोडायचं आहे. पण ते लोक तो मोठे मोठे घरामध्ये बसलेले आहे, अमेरिका लंडनमध्ये पण घर घेतलेले आहे. इकडे जरी काय झाला तो तिकडे आपण शिफ्ट होऊ, असं सगळं केलेलं आहे. जे सगळं चालू आहे तुम्ही बघू शकता. आज खूप वाईट परिस्थिती आहे. आणि मला तो एकच बोलणं आहे कि ये जो खोका है, ठोक्या है, वो कौन से डोक्या है, क्या क्या नाम ऐसे टाइप के हैं, खोक्या, डोक्या, टोक्या, तो ये सब जो है वो पूर्ण जे आता काढताय, इतके दिवसपासून सिस्टम कुठे गेला होता. असं म्हणताय की 200 हिरण मारले त्यांनी, तो सिस्टम त्यावेळे कुठे होता. वाल्मिक कराडनी इतके खंडणी मागली, त्यावेळे सिस्टम कुठे गेला होता. आणि मला तो एकच वाटते की आता 2 दिवस पण अगोदर कोणत्या वो कोईसा जरांगे भाऊ का तो कोईसा आया है भतीजा, अलग अलग आ रहे हैं, खोके डोके टोके. तो ऐसे मतलब माझा हे म्हणणं आहे की तुम्ही सिस्टम इतके दिवस काय करत होती, कोणते लोकांचा पाठवल होता, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा. ह्यांच्यावर तो करा. जैसे सतीश आहे, आपला वाल्मिक कराड, असे लोकांवर तर तुम्ही कारवाई करा. पण ज्या लोकांनी हे लोकांना पाठबळ दिलेला, असे लोकांवरती पण तुम्ही कारवाई करा. आणि मला एकच वाटते की 100% कुठे ना कुठे करून हे सगळं कशासाठी काढताय, ये संतोष देशमुख हत्या प्रकरणवरती दुर्लक्ष करून कसं ना कसं करून वाल्मिक कराडला भार आणायचा आहे. हे लोकांना कुठे ना कुठे तरी हे मुद्दा थांबायचा आहे. तो एक लक्षात ठेवा, जे लोक असं प्रयत्न करताय तो एक लक्षात ठेवा, माझ्यावरती कोणत्याही केस नाही आहे और मी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. मला दाबण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही. कोणी जरी मागे घेतली तो संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये मी न्याय दिलवाशिवाय शांत बसणार नाही, गप बसणार नाही. तृप्ती देसाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे काही पोलीस अधिकाऱ्यांची लिस्ट देणार आहेत, जे जेव्हा घटना घडली होती तेव्हा इन्व्हॉल्व होते. तुम्ही कसं बघतात, कारण पोलिसांनी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लिस्ट द्या, तुमच्याकडे जर पुरावा आहे तर पुरावा द्या, तर पुरावा पण देणार आहेत तृप्ती देसाई याबाबत. मला त्याच्याबद्दल माहीत नाही की त्यांच्याकडे काय पुरावे आहे, पण त्यांच्याकडे असेल. त्यानंतरही त्यांनी सांगितलेलं आहे तो बहुतेक त्या देतील. आणि 100% पोलीस लोक तो मिळालेले आहे. कल्पना अंजलीताई दमानियाने पण पोस्ट केलेली आहे. आणि माझी गाडीमध्ये पण रिव्हॉल्वर ठेवण्याच्या कृत्य जे आहे, कमीत कमी 25 पोलीस अधिकारी होते ज्यावेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली गेली होती. तो पोलीस लोकांचे घाटी एकमेकां मिळून शिवाय हे असे मोठे मोठे कृत्य होऊ शकत नाही, तो 100%. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.